टीईटी की सीटीईटी नक्की काय? मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये टीईटी ही परीक्षा 1 ते 8 वर्गासाठी द्यावी लागते आणि सीटीईटी ही केंद्र सरकार घेते. परंतु राज्यामध्ये जे विद्यार्थी आहेत, आता जे शिक्षक होऊ पाहतात आहे, ज्यांचं डीएड होते, बीएड होते, यांच्या सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो, आम्ही नक्की टीईटी द्यायची की सीटीईटी द्यायची? तुमच्या मनामध्ये असेल ना, तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा किंवा लाईक करा. हे लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्याने टीईटी ही इक्विव्हॅलंट सीटीईटी केलेली आहे. तुम्हाला टॅट द्यायचे आहे, टीचर्स ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट. ते दिल्यावरती तुम्हाला अर्थातच नोकरी लागत असते. त्याच्यामुळे त्याच्या अगोदरची एक क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे की तुमचं टीईटी दिलेलं असावं. तर हे लक्षात घ्या की ज्यांचं टीईटी झालं असेल आणि किंवा सीटीईटी झालं असेल तर दोन्ही एकच डिग्री कन्सिडर महाराष्ट्र राज्यामध्ये केली जाते. सध्या 1 ते 8साठी सीईटी आहे. सीईटी टीईटी पेपर नंबर 1 असतो 1 ते 5 वर्गासाठी आणि टीईटी पेपर नंबर 2 असतो 6 ते 8 वर्गासाठी. परंतु अजून एक महत्त्वाचं आहे, याच चॅनलवर एक व्हिडिओ टाकला आहे, येणाऱ्या काळामध्ये कोणाकोणाला टीईटी आणि सीटीईटी द्यावे लागणार, तो फक्त पाहून घ्या आणि सर्वांना शेअर करा. आणि तुमच्या मनातलं कन्फ्युजन दूर नक्कीच झालं असेल ही आशा आहे. अजून एकदा हेच सांगायचं आहे, टीईटी द्या नाहीतर सीटीईटी द्या. टीईटी फार टफ आहे. 3 लाख जवळपास 15,000 मुलं पास होतात आणि सीटीईटी कम्पॅरेटिव्हली बरं आहे, वर्षातून 2दा घेतली जाते. काय हरकत आहे, देऊन तर बघा. कारण दिली नाही ना तर एवढ्या डिग्र्या तुमच्या ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डीएड, बीएड, एमएड, एमपीएड जे काय केले ना ते सर्व फेल आहे. बरं, तुमच्यासाठीच फक्त फेल नाही बरं का, जो शिक्षक रिटायरमेंटला ज्याला 5 वर्ष राहिलेली आहेत त्यापर्यंत, म्हणजे फक्त हा तुमचा विषय नाही आहे, तर हा विषय आता प्रत्येक राज्यातील प्रत्येक प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक प्रत्येक शिक्षकाचा झाला आहे, एक्सेप्ट अल्पसंख्याक. परंतु त्यांना सुद्धा हा निर्णय लवकरच लागू झालेला तुम्हाला दिसेल. त्यामुळे तुम्हाला आता टीईटी किंवा सीटीईटी देणं बंधनकारक असणार आहे. मग तुम्ही कोणत्याही वर्गाला शिकवणार असाल, शिकवत असाल, तुमची 10 वर्ष सर्व्हिस झाली, 20 वर्ष सर्व्हिस झाली, त्यामुळे कामाला लागा. दोन्ही परीक्षा एकच आहे. सीटीईटी वर्षातून 2दा होते, टीईटी मात्र वर्षातून एकदाच होते आणि ते महाराष्ट्र सरकार घेत असतं, सीटीईटी केंद्र सरकार घेत असतं. त्यामुळे शेवटी आपल्याला तयारी करायचीच आहे आणि रिझल्ट खूप कमी लागतो. त्याच्यामुळे कामाला लागा, अभ्यासाला लागा. कोणत्या एजमध्ये असलं तरी अभ्यासाने आपण नवनवीन शिकत असतो, हा एक अनुभव घेऊन बघा. कारण सरकार मात्र हे कंपल्सरी केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे टीईटी सीटीईटी इक्विव्हॅलंट आहे, फक्त तुम्ही कोणती डिग्री पास करा. स्टे कनेक्टेड महत्त्वाच्या